आपण लास्ट व्हिडिओमध्ये एक डाऊनवर्ड मोशनचा प्रॉब्लेम पाहिला होता. आता आपल्याला ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचेच प्रॉब्लेम पाहायचे, पण याच्यामध्ये आपण बघत आहोत थ्रोन अप. ठीक आहे, जेव्हा बॉल वर फेकू तेव्हा रिचेस द हाईट ऑफ 4.05. आता बॉल खाली येत आहे की वर जात आहे? वर जात आहे, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या डायरेक्शनमध्ये काम करते का अपोजिट डायरेक्शनमध्ये? अपोजिट डायरेक्शनमध्ये. जेव्हा आपण आपल्या हाताने फोर्स अप्लाय करू त्या बॉलवर, टेनिस बॉलवरती, तर त्या फोर्समुळे त्याला इनिशियल व्हेलोसिटी मॅक्झिमम मिळेल. त्या व्हेलोसिटीमुळे तो समोर येईल. आपल्या हातातून एकदा बॉल सुटला तर आता त्याला फोर्स मिळत आहे का? आपल्या हाताचा नाही. त्याच्यावर कोणता फोर्स अप्लाय होत आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याची व्हेलोसिटी काय करेल? हळूहळू कमी करेल. तर जेव्हा तो 4.05 मीटरवर पोहोचते बिफोर कमिंग डाऊन, म्हणजे तो वर जात आहे, हे एवढं डिस्टन्स समजा इथपर्यंत वर आला, तेवढं डिस्टन्स किती झालं? 4.05 मीटर. इथं याची व्हेलोसिटी काय राहील? खालून फेकला तेव्हा मॅक्झिमम होते, जसं जसं वर जात होतं तसं तसंच ग्रॅव्हिटेशनल फोर्स कंटिन्युअसली त्याला खाली ओढत होते. त्याची व्हेलोसिटी वाढेल का कमी होईल? व्हेलोसिटी कमी होईल. मग व्हेलोसिटी कमी झाल्यावर 4.05 मीटर पासून तो कमी येणार आहे. बिफोर कमिंग डाऊन त्यांनी किती डिस्प्लेसमेंट केलं? 4.05 हाईटपर्यंत पोहोचला. याचा अर्थ 4.05 मीटरवर गेल्यावर त्याची व्हेलोसिटी झिरो होईल. मग इथे कोणती व्हेलोसिटी झिरो राहील? इनिशियल व्हेलोसिटी, फायनल व्हेलोसिटी. अपवर्ड मोशनमध्ये टॉप हाईटवर जेव्हा ऑब्जेक्ट जाईल तेव्हा ग्रॅव्हिटेशनल फोर्सने त्याची व्हेलोसिटी कमी कमी होऊन फायनल व्हेलोसिटी काय होईल? झिरो. ते इनिशियल व्हेलोसिटी मॅक्सिमम राहील. आणि मग तिथून डाऊनवर्ड येणार, तर डाऊनवर्ड मोशन सुरू झालं. मग पुन्हा त्याची इनिशियल व्हेलोसिटी झिरो आणि जमिनीवर आल्यावर मॅक्सिमम. असं तर इथं आपल्याला काय काय काढायचं आहे? व्हॉट वॉज इट्स इनिशियल व्हेलोसिटी. सगळ्यात पहिले आपल्याला काय शोधायचे? इनिशियल व्हेलोसिटी. पाहता 4.05 काय झालं? 4.05 झालं डिस्प्लेसमेंट. अज्युमिंग जी इज इक्वल टू झिरो, म्हणजे ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ॲक्सिलरेशन आपल्याला मिळालं, डिस्प्लेसमेंट मिळालं, ग्रॅव्हिटी मिळालं, व्हेलोसिटी काढायचं आहे. टाईम आपल्याला माहीत नाही. ठीक आहे, व्हेलोसिटी मिळाल्यावर आपण टाईम पण काढू शकतो. तर सध्या आपल्याजवळ काय? हाईट आणि ॲक्सिलरेशन आहे. आपल्याला काय काढायची आहे? त्याची व्हेलोसिटी. अजून आपल्याला विचारलं आहे हाऊ मच टोटल टाईम इट विल टेक कमिंग टू कम डाऊन. ठीक आहे, टोटल टाईम विचारला आहे, म्हणजे आपल्याला जाण्याचा आणि येण्याचा. आणि ऑब्व्हियसली जेवढा टाईम त्याला वर जायसाठी लागेल तेवढ्याच टाईममध्ये तो खाली येईल. ते आपण स्टेप बाय स्टेप लिहून घेऊ समोर. तर पहिले आपल्याला काय शोधायचं आहे? इनिशियल व्हेलोसिटी शोधायची आहे 4.05 मीटरवर त्या बॉलला पोहोचवायसाठी. त्याच्यात कन्सेप्टमध्ये काय? फॉर अंडरस्टँडिंग हे लिहून घे जा तुम्ही ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे, पेपरमध्ये नाही लिहायचं. पेपरमध्ये आपण ॲन्सरच्या नंतर डायरेक्ट गिवन लिहितो, मग टू फाइंड लिहितो आणि मग त्याचा ॲन्सर शोधतो. कन्सेप्ट काय? फॉर अंडरस्टँडिंग डोंट राईट इन द पेपर बट राईट प्रॉपरली इन द बुक. ठीक आहे, हा जो कन्सेप्ट आपण आता इथे लिहितो बुकमध्ये लिहायचा आहे, कारण हे तुम्हाला रिव्हिजन करताना इझिली आठवेल. थ्रोन अप, तर वर आपण थ्रो करू तर ॲक्सिलरेशन ड्यू टू जी म्हणजे ॲक्सिलरेशन तर होतेच, पण ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर अपवर्ड जाताना निगेटिव्ह, डाऊनवर्ड येताना पॉझिटिव्ह. तिथं वर चाललं तर आपल्याला जीची व्हॅल्यू काय घ्यावं लागेल? -10. तर तुम्हाला आठवायसाठी मी पूर्ण लिहून देत आहे. रिचेस द हाईट ऑफ 4.05 मीटर बिफोर कमिंग डाऊन. ठीक आहे ना, म्हणजे वर जाताना त्याचं मॅक्झिमम हाईट, म्हणजेच आपण आपल्या कॅल्क्युलेशनसाठी डिस्प्लेसमेंट एस घेतो. तो एस किती होणार? आपला डिस्प्लेसमेंट किती होणार? 4.05 मीटर. हे झालं आपलं गिवन. जी निगेटिव्ह घ्यायचं आहे, महत्त्वाचं काय आहे? अपवर्ड जाताना जी मायनस घ्यायचा आहे. प्लस घेतला तर ॲन्सर चुकला, ॲन्सर निघणारच नाही तुमचं बरोबर. त्याच्यानंतर हा हाईट म्हणजे काय झालं? डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, या दोन गोष्टी आपल्याजवळ आहेत. आपल्याला काय शोधायची आहे? त्याची इनिशियल व्हेलोसिटी. अजून एक महत्त्वाचं, बिफोर कमिंग डाऊन तो 4.05 मीटरवर पोहोचला तेव्हा त्याची फायनल व्हेलोसिटी काय राहील? झिरो. बिफोर कमिंग डाऊन मीन्स त्याची फायनल व्हेलोसिटी काय होणार आहे? व्ही इज इक्वल टू झिरो. अपवर्ड मोशनमध्ये फायनल व्हेलोसिटी सगळ्यात वरची 4.05 मीटरवरची. ही गिवन जर समजलं, मग आपण 3 फॉर्म्युले जर पाठ करून ठेवलं तर हे प्रॉब्लेम खूपच सोपी आहे. फॉर अपवर्ड मोशन ऑफ द बॉल, तुम्हाला इथून लिहायचं गिवन. ठीक आहे, द फायनल व्हेलोसिटी ऑफ द बॉल विल बी व्ही इज इक्वल टू झिरो. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द बॉल म्हणजे हाईट त्याची एस इज इक्वल टू 4.05 मीटर. देन ॲक्सिलरेशन ए म्हणजेच ग्रॅव्हिटीचं घेतो आपण, अपवर्ड मोशन आहे म्हणून -g म्हणजे -10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे? पहिले ते इनिशियल व्हेलोसिटी फाइंड करायचं आणि नंतर टोटल टाईम. खूप सिम्पल प्रॉब्लेम आहे हा. आता हे तुम्हाला गिवन लिहायचं. मी ब्रॅकेटमध्ये पहा सगळंच लिहून घेतलं. व्ही इज इक्वल टू झिरो, एस इज इक्वल टू 4.05 मीटर, ए इज इक्वल टू -g,
इज इक्वल टू -10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. कारण दुसऱ्या साईडवर मी एवढं मोठं लिहिणार नाही, हे शॉर्टकटमध्ये लिहिल. तुम्ही एकदा वर लिहिलं तर तुम्हाला डबल लिहायचं काम नाही आहे. आता नेक्स्ट स्लाईडवर जाऊया आपण. टोटल टाईमसाठी आपल्याला 2 टाईम घ्यावा लागेल, एक वर जायचा टाईम आणि खाली यायचा. अपवर्ड टाईम T1 आणि डाऊनवर्ड टाईम T2. तर पहिले आपण इनिशियल वेलोसिटी फाइंड करून मी तुम्हाला सांगितलं होतं गिवन आपण शॉर्टकटमध्ये लिहून घेऊ, कारण डोळ्यासमोर असलं तर पटकन समजते. तर आपल्याला शोधायची आहे यू ची व्हॅल्यू. आपला जो व्ही आहे, एस आहे, ए आहे, यू आहे, तर कोणतं इक्वेशन चालेल ते पण इक्वेशन बाजूला तुम्ही लिहू शकता चेक करायसाठी. आपल्याला यू शोधायचं आहे. इथे यू आहे पण टी नाही आहे आपल्याजवळ. टी आहे का नाही आहे, म्हणजे पहिले इक्वेशन चालत नाही. इथे पण टाईम आहे, ठीक आहे. यू ची व्हॅल्यू आपल्याला शोधायची आहे, यू पण शोधायचं आहे. टी यू 0 नसला तर टी 0 नाही होणार, बरोबर आहे. तर हे पण इक्वेशन आपल्याला चालणार नाही. इथे पण टी आपल्याजवळ टी नाही आहे. थर्ड इक्वेशनमध्ये फायनल व्हेलॉसिटी आपल्याजवळ आहे 0. इनिशियल व्हेलॉसिटी आपल्याला शोधायची आहे, म्हणजे यू तर पाहिजेच इक्वेशनमध्ये, ठीक आहे. ट्वाइस जी एस, जी आपल्याला माहिती आहे आणि डिस्प्लेसमेंट पण आपल्याला माहिती आहे. तर थर्ड इक्वेशन आपल्याला चालते. मग आपण काय लिहू, बाय युझिंग, सो युझिंग न्यूटन्स थर्ड इक्वेशन ऑफ मोशन. न्यूटन्सचं थर्ड इक्वेशन ऑफ मोशन यूज करायचं आहे. होतं व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू टू नाही आहे, यू स्क्वेअर आहे हा. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाइस जी एस. यू स्क्वेअर, ठीक आहे. हा टू नाही आहे इथे. काय लिहायचं तुम्हाला, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाइस जी एस, ठीक आहे. देन व्ही ची व्हॅल्यू 0, 0चा स्क्वेअर 0. यू शोधायचा आहे, यू स्क्वेअर लागेल आपल्याला ट्वाइस जशाच्या आहे तसे. जीच्या ठिकाणी पहा, आठवणीनं इथं काय लिहिलं आहे आपण, -10. मायनस साईन देणं खूप महत्त्वाचं आहे, ठीक आहे. -10 × 4.05, ठीक आहे. आता आपण कॅल्क्युलेशन करून घेऊ. 2 × -10 -20 × 4.05. आता हे जर कॅल्क्युलेशन केलं आपण तर विदाऊट डेसिमल पॉईंट मल्टिप्लिकेशन करू तर काय, 20 × 405. तर ॲन्सर किती येईल, तुम्ही हे मल्टिप्लिकेशन केलं तर 8100, 8100. डेसिमल पॉईंट 2 डिजिटनंतर म्हणजे 81.00, म्हणजे या पूर्ण मल्टिप्लिकेशनचं ॲन्सर येते 81.00, म्हणजे 81, ठीक आहे. तर आपण डायरेक्टली काय लिहून घेऊ, यू स्क्वेअर इज इक्वल टू 81. कारण हा मायनसवाला टर्म जर या साईडनं येईल, ही -81 येईल याचा ॲन्सर, बरोबर आहे. -81 जर इकडे येईल तर काय होईल, +81. म्हणून यू स्क्वेअर इज इक्वल टू +81. जर इथं मायनस साईन नसतं दिलं, यू स्क्वेअर इज इक्वल टू -81 आलं असतं. व्हेलॉसिटी निगेटिव्हमध्ये राहू शकते का, नाही. म्हणून इथं -10 साईन देणं आवश्यक होतं, ठीक आहे. तर -81 जेव्हा या साईडला येईल तेव्हा काय होईल, +81 इज इक्वल टू यू स्क्वेअर, म्हणजे यू स्क्वेअर इज इक्वल टू 81. तर यू इज इक्वल टू काय येईल, यू इज इक्वल टू 9 मीटर पर सेकंड, ठीक आहे. इनिशियल व्हेलॉसिटी यू इज इक्वल टू काय झालं, 9 मीटर पर सेकंड. तर मिळाली आपल्याला इनिशियल व्हेलॉसिटी, ठीक आहे. वर्डमध्ये लिहून घ्यायचं ॲन्सर, द इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द बॉल इज, ॲन्सर लिहून घ्यायचं आहे, ॲन्सर फर्स्ट, द इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द बॉल इज 9 मीटर पर सेकंड, ठीक आहे. एवढं सिम्पल होतं हे इनिशियल व्हेलॉसिटी काढणं. टाईम काढणं पण आता पहा, आता इथे आपल्याजवळ एक मिनिट, व्ही आहे आणि आता आपल्याजवळ यू पण आहे. आपले हे जे इक्वेशन होते, हे जे इक्वेशन होते आपल्याजवळ, व्ही आहे, यू आहे, जी आहे, टी आहे. या इक्वेशनवरून डायरेक्टली आपण टीची व्हॅल्यू शोधू शकतो, ठीक आहे. कारण आपल्याजवळ व्ही 0 आहे, यू आहे आपल्याजवळ 9, जी आहे 10, बरोबर आहे, आणि टी पण आहे आपल्याजवळ, ठीक आहे. टाईम आपल्याजवळ याच्यामध्येच येणार, कशामध्ये येणार, टाईम प्लसमध्येच येणार, ठीक आहे. या सर्व व्हॅल्यूज कुठून याही इक्वेशन यूज करत होतो. आणि आपण आता टाईम पण हे होतं अपवर्ड मोशन. तर पण आपण काय करू, तुम्ही अपवर्ड मोशनसाठी घरी शोधून पहा ॲन्सर येते का, तर बरोबर. आपण डाऊनवर्ड मोशनसाठी शोधू. तर आपल्याला काय फाइंड करायचं होतं, टू फाइंड टोटल टाईम, कॅपिटल टी आपण डिनोट करू शकतो, इट टेक टू कम डाऊन. मग टी इज इक्वल टू काय होईल, अपवर्ड टाईम T1 प्लस डाऊनवर्ड टाईम T2. नाव लेट अस कन्सिडर द डाऊनवर्ड मोशन ऑफ द बॉल. आता आपल्याला कोणतं मोशन कन्सिडर करायचं आहे, डाऊनवर्ड. सपोज द बॉल टेक्स T सेकंड टू कम डाऊन. टाईम शोधायचा आहे तर आपण टाईमसाठी स्मॉल टी घेतला. सो इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द बॉल इज 0.
u इज इक्वल टू 0. आता जेव्हा वरून खाली येईन, वर जायला पूर्ण पोहोचणार, त्याला खाली यायचं, खाली यायच्या अगोदर त्याची वेलोसिटी काय होणार 0. मग त्याची खालचं मोशन चालू होईल, मग हळूहळू त्याची वेलोसिटी वाढणार. इनिशियल वेलोसिटी 0. u आहे आपल्याजवळ. डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द बॉल ऑन रिचिंग द ग्राउंड इज इक्वल टू 4.05 मीटर. म्हणजे हे झालं डिस्प्लेसमेंट, वरून खाली हाईट एवढा येईल तो आता. ॲज द व्हेलॉसिटी अँड ॲक्सिलरेशन आर द सेम इन द सेम डायरेक्शन, कारण आता व्हेलॉसिटी पण खालीच वाढत आहे, ॲक्सिलरेशनची डायरेक्शन पण ग्रॅव्हिटेशनल फोर्सची डायरेक्शन आहे, तर तो खाली चालला आहे, बरोबर आहे. तर ए इज इक्वल टू जी इज इक्वल टू +10. आता जी इज इक्वल टू काय झाला +10 झाला. हे आपलं गिवन शॉर्टकटमध्ये तेच आपण परत लिहून घेतलं. यू इज इक्वल टू 0, एस इज इक्वल टू 4.05, जी इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड, टाइम इज इक्वल टू 5. तर आपल्याजवळ 3 इक्वेशन आहे परत, ठीक आहे. आता याच्यातलं कोणतं इक्वेशन आपल्याला चालणार? त्याच्यातलं आपल्याला कोणतं इक्वेशन चालणार, ठीक आहे. ते आपल्याला बघायचं आहे. आपल्याजवळ यू आहे, इथे यू आहे, ठीक आहे. पण आपल्याजवळ टाईम आहे, आपल्याला टाईम शोधायचं आहे. टाईम पण आहे इक्वेशनमध्ये, जी पण आहे. व्ही आहे का आपल्याकडे? व्ही नाही आहे. सेकंड इक्वेशन जर पाहिलं तर आपल्याजवळ डिस्प्लेसमेंट आहे, यू आहे, टी आपल्याला शोधायचं आहे, त्याच्यामुळे टी पाहिजेच, +1/2 जी, जीची पण व्हॅल्यू आहे, टी शोधायचं आहे, टी पाहिजे, बरोबर आहे. तर या इक्वेशनमध्ये आपल्याजवळ सर्वच गोष्टी आहे, कारण इथं व्ही नाही दिलेला आहे फायनल व्हेलॉसिटी, पण बाकी सर्व गोष्टी आहे आपल्याजवळ. त्याच्यामुळे आपण सेकंड इक्वेशन यूज करू शकतो डिस्प्लेसमेंट फाइंड करायसाठी, ठीक आहे. तर अकॉर्डिंग टू द न्यूटन सेकंड इक्वेशन ऑफ मोशन, एस इज इक्वल टू ut + 1/2 gt². सर्व व्हॅल्यूज ठेवायच्या. एसची व्हॅल्यू काय होती 4.05, ut काय होता 0 + 1/2 इंटू जीची व्हॅल्यू 10 इंटू t², ठीक आहे. आता इथे आपलं सरळ कॅल्क्युलेशन हा 2 आणि 10ला जर आपण कॅन्सल केलं तिथं 5 होईल, 0 गेलाच. +1 × 10 × t² अपॉन 2 जर सोडवतो म्हटलं तर 1 लिहायची गरज नाही, कारण 1 × 10 आहेच. 2ला 10 ने डिवाइड केलं तर आन्सर येईल 5. डिनॉमिनेटर 1 होणार, तर तो लिहायची गरज नाही. t² जशाच्या तसं. आता 5 याला डिवाइड करायचं. 4.505ला 5 ने आपण डिवाइड करू, आपल्याला आन्सर मिळेल 0.81. हे डिनॉमिनेटरमध्ये डेसिमल पॉईंट नाही, आपण डायरेक्टली 5ने 4.05ला भागितलं, तर आन्सर काय 0.81. आणि 0.81चा स्क्वेअर रूट येतो 0.9 × 0.9, तर मग टी इज इक्वल टू काय झालं 0.9 सेकंद, ठीक आहे. तर आपल्याला टाईम मिळाला 0.9 सेकंद. जेवढा टाईम त्याला खाली यायला लागेल तेवढाच टाईम त्याला वर जायला लागला. तर टू फाइंड टोटल टाईम आपल्याला काय करावं लागेल, अपवर्ड टाईम प्लस डाऊनवर्ड टाईम. पुस्तकातलाच प्रॉब्लेम आहे, पण पुस्तकामध्ये ही स्टेप जशी थोडी वेगळ्या प्रकारे दिली असेल, ते तुम्हाला समजायला सोपी जाईल. अपवर्ड टाईम प्लस डाऊनवर्ड टाईम. अपवर्ड टाईम, द बॉल विल टेक 0.9 सेकंड टू रीच द ग्राउंड, ठीक आहे ना. आणि सेम त्याचा कोणता टाईम आहे, इट विल टेक सेम टाईम टू गो अप. म्हणजे आपल्याला 0.9च आहे अपवर्ड आणि डाऊनवर्ड. टोटल टाईम टी इट विल टेक टू कम डाऊन विल बी टी इज इक्वल टू अपवर्ड टाईम t1 प्लस डाऊनवर्ड टाईम t2 इज इक्वल टू टी इज इक्वल टू 0.9 प्लस 0.9 ॲडिशन टीचे आन्सर काय येणार 1.8 सेकंद, ठीक आहे. आता हे टू फाइंड इथं नाही लिहिलं तरी चालेल, कारण आधीच लिहिलं होतं आपण. हे लिहा, त्याच्यानंतर मग फॉर्म्युला लिहा, ठीक आहे. आणि आन्सरमध्ये आपल्याला शेवटी वर्डमध्ये लिहावं लागेल. काय लिहावं लागेल, इथं लिहिलेलं नाही आहे मी, काय लिहावं लागेल. सो द आन्सर काय आला होता आपला 1.8 सेकंद. सो द टोटल टाईम द बॉल विल टेक टू कम डाऊन इज 1.8 सेकंद. हे शेवटी तुम्हाला वर्डमध्ये लिहावं लागेल, ठीक आहे. बाकी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया नेक्स्ट टॉपिक. थँक्यू.